महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय ते स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकांकडे। अगदी 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचं शिर्डी या ठिकाणी अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये अमित शहा पासून ते फडणवीसांपर्यंत प्रत्येकानं आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि एकूण जे निवडणुकीमध्ये निवडून आले त्या आमदारांना आपापल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळवायचं आहे, त्यासाठी चांगली तयारी करा अशा पद्धतीचे आदेश दिलेत। मार्च, एप्रिल, मे या दरम्यान त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुका होतील अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी तिथले स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक पदाला इच्छुक असलेली मंडळी या निवडणुकीची आता तयारीला लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। पक्षीय पातळीला हालचाली सुरू असल्या तरी यंदाची ही जी काही निवडणूक आहे ती निवडणूक विधानसभेनंतर लगेच होते आणि त्यातून एकूण जो काही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळीच भागामध्ये जी ढवळाढवळ झाले या सगळ्याचा परिणाम तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे। पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक देखील तितकीच महत्त्वाची आणि चर्चेली जाणार आहे। खरं तर पंढरपूर दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। याच्या अगोदर पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये भालके विरुद्ध परिचारक अशा पद्धतीचा सत्ता सामना असायचा, परंतु यंदाच्या या निवडणुकीमध्ये अवताडे पुन्हा एकदा परिचारकांच्या साथीनं निवडून आल्यामुळे परिचारकांच्या सोबत अवताडे देखील या निवडणुकीमध्ये असतील असं बोललं जाते आणि ते असण्यासोबतच अभिजित पाटील हा नवा खेळाडू यंदाच्या या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये असणार आहे। चौथ्या बाजूला अनिल सावंतांनी जिथं आमदारकी लढवली आहे तिथं अनेक नगरसेवक सोबत घेत पंढरपूरमधून मागणी केली होती, त्यामुळे अनिल सावंत देखील या निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील याबद्दल कुठलीही शंका नाही। त्यासोबतच दिलीप धोत्रे आणि इतर स्थानिक आघाड्या या सर्वांचा मिळून या संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभाग असणार आहे। अगदी 2 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं भाजपनं त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करायचे संकेत दिले त्या पद्धतीनं अभिजित पाटलांनी देखील इथल्या एकूण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हालचाली त्या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर यंदाच्या या निवडणुकीमध्ये मी म्हणालो तसं कायमचा भालके विरुद्ध परिचारक असा सत्ता संघर्ष असण्याच्या पलीकडे ही निवडणूक आहे, कारण इथे यंदा अवताडेंचा गट आहे, परिचारकांचा मूळचा गट आहे, तो इथला महत्त्वाचा आणि प्रबळ गट आहे। भालके इथं मोठं मताधिक्य घेऊन उभा आहेत, त्यासोबत अनिल सावंत, अभिजित पाटील, दिलीप धोत्रे आणि एकूण बाकीची मंडळी या सगळ्यामुळे इथे नगरपालिकेची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे। त्यातच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडायचा असल्यामुळे एका बाजूला नगरसेवक निवडून आणायचे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण त्या ठिकाणी शहरातून आपल्या बाजूचा किंवा आपल्या गटाचा नगराध्यक्ष निवडून आणण्याचं चॅलेंज इथल्या सर्वच पक्षांपुढे असणार आहे। परंतु हे सगळं होत असताना पंढरपूरची निवडणूक ही पक्षाच्या पातळीला होते, म्हणजे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीने होते तर इथल्या स्थानिक आघाड्या पुन्हा काम करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या तरी परिचारक आणि अवताडे हे विधानसभेची निवडणूक एकत्रित लढल्यामुळे त्या ठिकाणी पुढे पंढरपूर नगरपालिकेमध्ये देखील एकत्रित लढतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। परंतु हे होत असलं तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले आणि यंदा नगरसेवक जरी सोडून गेले तरी पंढरपूर शहरातून चांगल्या पद्धतीची मतं घेतलेले भालके देखील या निवडणुकीमध्ये कुठेतरी परिचारकांच्या सोबत जातील अशा पद्धतीचा एक छुपा आवाज किंवा एक स्थानिक लेवलला किंवा खाजगी मधल्या बोलण्यामधल्या चर्चेमधनं पुढे येणारा हा संपूर्ण मुद्दा आहे। त्यामुळं जर भालके जर परिचारकांच्या सोबत गेले तर अवताडे त्यांच्यासोबत जातील का हे देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मी म्हणालो तसं नव्यानं आलेले अभिजित पाटील आणि अनिल सावंत या निवडणुकीमध्ये काय करतात हे तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर मी म्हणालो तसं यंदाची ही जी निवडणूक आहे ती विधानसभेनंतरची निवडणूक आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पंढरपुरातले बरेच नगरसेवक पदासाठीचे महत्त्वाचे चेहरे किंवा काही चालू नगरसेवक किंवा माजी नगरसेवक ही बरीच मंडळी राष्ट्रवादीचा शरद पवार गट म्हणजे अनिल सावंत यांच्या सोबत गेली होती, त्यातली बरीच मंडळी ही भालकेंच्या सोबत असणारी होती। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण निवडणुकीमध्ये भालकेंना मोठं चॅलेंज या निमित्तानं उभा राहिले का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु एका बाजूला ही संपूर्ण नगरसेवक पदाची किंवा नगरसेवक असलेली नेते मंडळी जरी भालकेंना सोडून अनिल सावंतांकडे गेली असती तरी मतं मात्र अनिल सावंतांना तिथे पंढरपुरातून पडली नाहीत। पुन्हा भगीर बालकेंनी पंढरपुरात चांगल्या पद्धतीची मतं घेतली, त्यामुळे नेते एका बाजूला, जनते एका बाजूला अशा पद्धतीची परिस्थिती या निमित्तानं तरी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालंय। त्यामुळं या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम इथं किती पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अभिजित पाटील या भागामध्ये यंदा चांगल्या पद्धतीची तयारी करतील अशी चर्चा दिसते। अभिजित पाटील आणि त्यांच्यासोबत दिलीप धोत्रे असतील असंही बोललं जाते, कारण ही जुनी मित्रमंडळी आणि भारतनानांची कार्यकर्ते राहिलेली दोन्ही मंडळी एकत्रित त्यांनी काम केले, बराच सोबत मैत्री असण्याचे अनेक किस्से आणि कार्यक्रम त्यांनी एकत्र त्या ठिकाणी साजरे करतात। त्यामुळे कुठेतरी या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अभिजित पाटील आणि दिलीप धोत्रे एकत्रित लढतील का अशी शंका आहे। खरं तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात असणं, माड्याची आमदारकीन त्यालाही पंढरपूरची 42 गावं जोडणं या सगळ्यांमुळे अभिजित पाटलांचा पंढरपूरमधला प्रभाव वाढलाय। अभिजित पाटलांचं मित्रमंडळ पंढरपुरामध्ये मोठा आहे, जुना त्यांचा व्यवसाय एकूण डीव्हीपी स्क्वेअरच्या माध्यमातून त्यांचं तिथलं काम, समृद्धी ट्रॅक्टर आणि तो एकूण सगळा जर त्या पट्ट्यामधलं जर त्यांच्या सगळ्या हालचाली बघितल्या तर पंढरपूरमध्ये बसताना बसवणं किंवा पंढरपूरमधल्या हालचालींना वेग देण्यासाठी अभिजित पाटील आणि त्यांचे बंधू अमर पाटील देखील त्यांच्या पडद्यापाठी मागणं हे दोन्ही मंडळी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सातत्यानं पंढरपूरमध्ये करत आलेत। मुळातच अभिजित पाटील आज जरी माड्याचे आमदार असले तरी त्यांनी आमदारकीची बांधणी ही पूर्वी पंढरपुरातून केली, त्यांनी पंढरपुरातून आमदार व्हायचं असेल तर पंढरपूर शहरात मोठं मताधिक्य आहे, त्यामुळे तिथे त्यांनी गाठीभेटी वाढवल्या होत्या, अनेकांशी त्यांच्या बैठका होत होत्या।
होत्या, बरेच जणांनी त्यांना पाठिंबा देखील दिला होता. त्यामुळं अभिजित पाटलांची ताकद या यंदाच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणाने दिसू शकते. सोबत दिलीप धोत्रेंना घेतलं तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याच्याबद्दलचं जर नीटनेटकं गणित बसलं तर ती संपूर्ण आघाडी होऊ शकते. दुसऱ्या बाजूला मात्र मी म्हणालो तसं परिचारक आणि अवताडे आता पक्षाने एकत्रित केलेत, कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणी वरिष्ठांमुळे एकत्रित आली होती. कारण इथं स्थानिक लेवलला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होते. हे दोन्ही नेते मागच्या 2.5-3 वर्षापासून एकमेकांशी फार सलोख्याचे संबंध असल्यासारखं वागत नव्हते, परंतु पक्षाने आदेश दिला आणि विधानसभेला हे दोघं जण एकत्रित आले. अवताडे त्या ठिकाणी विजयी झाले. अवताडे मंगळवेढा आणि परिचारक पंढरपूर अशा पद्धतीचं देखील त्या दोघांमध्ये एक समझोता आहे. त्यामुळं पंढरपूरमध्ये परिचारक समोर आणि अवताडे त्यांच्यासोबत अशा पद्धतीची भूमिका पार पाडतील का भालकी मी मागाशी म्हणलं तसं जर त्यांनी परिचारकांशी जुळवून घेतलं, कारण त्यांना आत्ता जरी एकूण जर त्यांच्या गटामधलं वातावरण बघितलं तर अभिजित पाटलांशी जुळवून घेण्यापेक्षा त्यांना परिचारकांशी जुळवून घेणं सोपं वाटतंय. तशा पद्धतीचा आग्रह देखील कार्यकर्त्यांमधून आहे. यंदाच्या विधानसभेला देखील परिचारकांनी भगीरथदादांना पाठिंबा द्यावा किंवा मग काही लोक भगीरथदादांनी परिचारकांच्या सोबत उभं राहावं, परंतु या दोघांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवावी अशी इच्छा बरीच मंडळी व्यक्त करत होती. त्यामुळं त्याचाही कुठेतरी एक इम्पॅक्ट अजून देखील जर टिकून राहिला आणि जर भालकेनी परिचारकांच्या सोबत जायचं ठरवलं तर अवताडे त्या निमित्तानं काय करतील हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. परंतु जर अवताडे भालके आणि परिचारक या निमित्तानं जर वेगळी आघाडी झाली तर समोर मग काय, कारण या सगळ्यांच्या माध्यमातून आज अवताडेंकडे बरीच पंढरपूर शहरातली महत्वाची पहिल्या फळीतली नेते मंडळी आहे. परिचारकांकडे त्यांचा मूळचा गट आहे आणि अनिल सावंतांकडे काही वरच्या कडची म्हणजे नगरसेवक राहिलेली किंवा नगरसेवक होऊ इच्छिणारे किंवा माजी नगरसेवक अशी नेते मंडळी त्या ठिकाणी गेली असली तरी जी जनता एकूण ती जनता मी मगाशी म्हणालो तसं ती भालकेंसोबत होती. परंतु इथलं समीकरण जर एकूण या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर असं झालं की पहिली फळी सगळी एका बाजूला गेली तर जो 2 नंबरच्या फळीतला जो वर्ग आहे तो जर अभिजित पाटलांनी इनकॅश केला आणि एकूण मग सगळं मी म्हणालो तसं दिलीप धोत्रेंनी ते संपूर्ण जर समीकरण बसवलं तर तिथं एक वेगळा निकाल देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. वेगळी लढाई आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटलांकडे विठ्ठल कारखाना असणं, माड्याची आमदारकी असणं, त्यांच्या पंढरपूरच्या विधानसभेच्या तयारीच्या निमित्तानं झालेल्या गाठीभेटी असतील, तिथली गट बांधणी असेल, याचा फायदा त्यांना होऊ शकतो. दिलीप धोत्रेंनी इथली आमदारकीची निवडणूक यंदा इथं लढवली होती. त्यांना अतिशय कमी मतं मिळाली असली तरी विधानसभा वेगळ्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका वेगळ्या आहेत. तिथं स्थानिक गोष्टी बाकीची समीकरण तिथं काम करत असतात. त्यांचा इम्पॅक्ट काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. विठ्ठल परिवारामध्ये औदुंबर अण्णाचा एक गट या संपूर्ण निवडणुकीमध्ये छोटासा का होईना परंतु इम्पॅक्टफुल गट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम साधून खरं तर ही निवडणूक होणार आहे. मुळात पंढरपूरच्या निवडणुकीला ही सगळी राजकीय अंग असली तरी सर्वसामान्यांचं म्हणून एक मत या संपूर्ण पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा महत्वाचं असणार आहे. कारण पंढरपूर दक्षिण काशी असून मोठं तीर्थक्षेत्र असून देखील पंढरपूरचा तितकासा विकास झाला नाही ही मानसिकता पंढरपूरकरांची आहे. धुळीची समस्या आहे. आता थोडीशी रस्त्याची कामं इंटरनली सुरू झाली असली तरी रस्त्याची समस्या मोठी होत्या. पाणी पुरवठ्याच्या, स्वच्छ पाणी पिण्याचं पाणी पुरवण्याच्या व्यवस्था होत्या. जे मैला मिश्रित पाणी आहे त्याचं काय करायचं त्या संदर्भाने अवताडेंनी प्रकल्प आणला असला तरी त्याचं अजून काही काम सुरू नाही. त्यामुळं त्या गोष्टी देखील तिथं महत्वाचं ठरणार आहे. त्या वारी काळामध्ये पंढरपूरची स्वच्छता असेल, चंद्रभागेची स्वच्छता असेल, हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. कॉरिडॉर होणार की न होणार या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट देखील खालच्या पर्शी भागामध्ये, वार्डामध्ये त्या भागामधून आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या सगळ्यासोबतच पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण कशा पद्धतीचं निघतंय, त्यावरून उमेदवार कसे कोण असणार आहेत त्याचाही इम्पॅक्ट या संपूर्ण निवडणुकीमध्ये होऊ शकतो. पंढरपूर वाढतंय हळूहळू इसवाई भागामध्ये किंवा जी उपनगर डेव्हलप होतात त्या उपनगरातल्या सोयीसुविधांच्या संदर्भाने देखील बऱ्याच चर्चा आहेत. त्याचं इथं काम होऊ शकतं. ठेकेदाराची चर्चा पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निमित्तानं झाली होती, त्याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो. परिचारक इथं सत्ताधारी म्हणून राहिलेत नगरपालिकेमध्ये, त्यामुळं जर पाठीमागच्या ह्या संपूर्ण काही दिवसांमधल्या जर प्रक्रिया तुम्ही बघितल्या, धुळीच्या समस्येनं पंढरपूर त्रस्त असतील, पार्किंगची व्यवस्था नसेल, झाडाझुडपांच्या बाबतीमध्ये पंढरपूर प्रचंड उदासीन आहे, प्रचंड मोकळं अशा पद्धतीचं पंढरपूर आहे. कित्येक महत्वाचे मठ त्या ठिकाणी आज अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहेत. पंढरपूरला आलेल्या भाविकाला इथं मनोरंजनासाठी थांबायचं किंवा पर्यटन म्हणून थांबायचं म्हणलं तर एक चंद्रभागा नदी सोडली तर त्याला दुसऱ्या इतर कुठल्याही भागामध्ये जाता येत नाहीत. अलीकडच्या काळामध्ये ते तुळशी वृंदावन तेवढं डेव्हलप झाले. हे सोडता पंढरपुरातली जी महत्वाची उद्यान आहे ती मागच्या बऱ्याच वर्षापासून बंद आहेत. त्यामुळं इथला जो रेल्वे पुलांच्या दोन्ही बाजूनी वरचा जो वर्ग आहे, जो वर्ग नोकरदार आहे किंवा व्यावसायिक आहे आणि त्या वर्गाला आपलं काम संपल्यानंतर किंवा आपली ड्युटी संपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत आपली मुलं घेऊन जर पंढरपुरात कुठं फिरायला जायचं म्हणलं तर आज वृंदावन सोडता, तुळशी वृंदावन सोडता कुठल्याही पद्धतीची जागा नाही. ट्रॅफिकचा बोजबारा आहेच. अतिशय अस्ताव्यस्त ट्रॅफिक आहे. पंढरपूर शहरामध्ये कुठेही सिग्नलची नीटनेटकी व्यवस्था नाही.
उद्या पंढरपूर जिल्हा होईल असं बोललं जात असताना देखील पंढरपूरला कुठल्याही पद्धतीची तशी शिस्त दिसत नाही। मी म्हणालो तसं रस्त्याची कामं ही आता सुरू झालेत, अर्थात ती आतली बाहेरचा मुख्य रस्ता, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होणार आहे। त्यामुळे एका बाजूला राजकीय समीकरण आणि निवडणुकांमध्ये राजकारणाचा अँगल म्हणून हा वेगळा भाग आहे की अभिजित पाटील काय, अनिल सावंत काय, दिलीप बाप्पू काय आणि पुन्हा इकडची गांग म्हणजे अवतडे काय, परिचारक काय आणि भालके काय, हा संपूर्ण एक वेगळा फोकस आहे। परंतु कॉमन मॅन म्हणून किंवा सर्वसामान्य जनता म्हणून पंढरपूरकरांचं देखील या संपूर्ण निवडणुकांमध्ये काय म्हणणं असणार आहे, तो जाब पंढरपूरकर या संपूर्ण निवडणुकीच्या माध्यमातून विचारले जाऊ शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणालो तसं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेची निवडणूक वेगवेगळी असते। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होईलच असं सांगता येत नाही। स्थानिक वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या होतील, भालके परिचारकांच्या सोबत जातात का वेगळा गट म्हणून त्या ठिकाणी ही निवडणूक लढवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भालके परिचारकांच्या सोबत गेलं तर अवतारी परिचारकांच्या सोबत राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि मग असं झालं तर ह्या तिघातलं कोण बाहेर पडणार आणि ते कोणासोबत जाणार हे महत्त्वाचं असलं तरी दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील प्रचंड मोठी ताकद लावणार, यंत्रणा लावणार आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माड्याची निवडणूक यंत्रणेच्या आणि एकूण प्रचाराच्या बाजूने ज्या पद्धतीने जिंकली आहे त्यावरून निवडणुकांमध्ये अभिजित पाटलांची माध्यमांपासून ते एकूण सगळ्या गोष्टींमध्ये जी काय त्यांचं प्रेझेन्स आहे हा सगळा या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिसू शकतो, त्याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो। दिलीप बापू धोत्रे या विधानसभेच्या निमित्तानं निवडणुकांमध्ये एक पाऊल पुढे आहेत, कारण त्यांनी ही संपूर्ण आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण पंढरपूर त्या ठिकाणी पिंजून काढले, वेगवेगळ्या जात घटकांमध्ये समाज घटकांमध्ये त्यांनी तिथं काम केले। अनिल सावंत इम्पॅक्टफुल ठरतील का, कारण ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इथं नेते म्हणून काम करतायत, एक नगरसेवकांचा गट्टा त्यांच्यासोबत आहे, ते मतदान पुन्हा घेऊन येऊ शकतील का, इनकॅच करतील का, याही सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या संपूर्ण पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पडणार आहे। महाराष्ट्र माझा म्हणून आपण वेगवेगळ्या अँगलनं देखील या संपूर्ण निवडणुकांमध्ये असणार आहोत। नेते मंडळींच्या बाजूचा हा अँगल असताना कॉमन मॅन किंवा सर्वसामान्य जनता काय म्हणते हे म्हणत असताना अगदी ग्राउंड रिपोर्ट पासून ते एक्सप्लेनेशन पासून ते स्टोरी टेलिंग सारख्या गोष्टी अशा बऱ्याच पद्धतीने आपण ही संपूर्ण निवडणूक त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत। पंढरपूरमधल्या वेगवेगळ्या समस्येच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सातत्यानं ही निवडणूक होस्तोवर आपण बोलणार आहोत। लोकांचा आवाज म्हणून आपण तिथं त्या ठिकाणी काम करण्याचं त्या ठिकाणी भूमिका महाराष्ट्र माझा त्या ठिकाणी निश्चितपणानं बजावणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक संपूर्णपणे पार पाडतो। तुम्हाला जर या संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीमधलं राजकारणाचे पदर असतील, सर्वसामान्यांची मतं असतील, तिथल्या प्रश्नांना वाचा फोडणं असेल, महत्त्वाचे मुद्दे चर्चेमध्ये आणणे असेल, या सगळ्यासाठी महाराष्ट्र माझा कटिबद्ध असणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात असताना तुमचा माझा संपर्क येत्या काळामध्ये रोज होणार आहे। त्यासाठी तुम्ही जर अजून देखील महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्ही आम्हाला सुचवा, कमेंट बॉक्समध्ये तशा पद्धतीने कमेंट करा। अनेक लोकांशी बोलणं होणार आहे, बऱ्याच पद्धतीचे पॉडकास्ट होणार आहेत, चर्चा होणार आहेत, इश्यू बेस्ड रिपोर्ट होणार आहेत, मी एक्सप्लेनेशनला उभा असणार आहे, वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांची मतं घेतली जाणार, तर यातून कुठेतरी पंढरपूरला एक चांगलं प्रशासन मिळावं आणि चांगल्या अर्थानं पंढरपूरचा विकास व्हावा आणि ही दक्षिण काशी खऱ्या अर्थानं दक्षिण काशी म्हणून नावारूपाला यावी। इथल्या सर्व पद्धतीच्या व्यवस्था चांगल्या व्हावा, रस्ते चांगले व्हावे, स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मिटावा, पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मिटावा आणि उद्यानांचे प्रश्न मिटून हे पंढरपूर हसरं खेळतं व्हावं, यासाठी माध्यम म्हणून आम्ही महाराष्ट्र माझा खंबीरपणाने उभा असणार आहोत। धन्यवाद।